जय शिवराय माझ्या ड्रायव्हर भावांनो, शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की खास करून मी शेतकरी आणि माझा ड्रायव्हर भाऊ म्हणजे माझा गाडी धंदा याच्यावर व्हिडिओ असतात माझं, आणि आपण काय फालतू तसले व्हिडिओ काढत नाही किंवा हे करत नाही, मला ते आवडत बी नाही. तर भावांनो, मला एक म्हणायचं आहे की आपण सगळी एकत्र आलं पाहिजे, नाही का. आपला गाडी धंदा असेल किंवा ड्रायव्हिंग असेल, आपण ती गाडी धंदा आणि ड्रायव्हिंगमध्ये एकच झालं म्हणा, तर आपण कुठंतरी एकत्र आलं पाहिजे. तर एकत्र आल्यानंतर आपण जी गाडी धंद्याची आपली भाडे येते किंवा आपले पोचचे पैसे लवकर देत नाही ते, किंवा लय मुद्दा आहेत असं माझ्याकडं. रस्त्याने आपण चालताना कुठं काय बारकी छोटी घासाघासी जरी झाली तर पब्लिक येऊन मारते, किंवा आपण एखादं रस्त्याने चालताना मोटरसायकलवाल्याला साईड जरी नाही दिली तरी तो आपल्या आई बहिणीवर शिव्या देऊन जातो. तर त्याच्यासाठी भावांनो, मला सगळ्या ड्रायव्हर भावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय मी, आणि देवाकडं मागणं मागतो की माझ्या ड्रायव्हर भाऊ येतील आणि यावं. तर अजून एक मुद्दा असा मांडतो भावांनो तुमच्यासमोर की सिंगल चालक मालक जर असतील तुमच्या गावात, समजा एक 4-5 गाड्या येत्या आणि तुमच्या बाजूच्या गावात एक 2-4 गाड्या येत्या, तर असं 10 गाड्यांचा ग्रुप करा सिंगल चालक मालकांना. कारण 10 गाड्यांचा ग्रुप का करा तुम्ही, की जर आता कसं आहे, हाताची 5 बोटं सारखी नसते, तशी आता 10 गाड्याचा जर तुम्ही ग्रुप केला तर 10ची 10 काय सगळीच म्हणजे तरबेज नसतात धंद्यात, एखादा गळाक असतोच. तर त्या गळाकला सुद्धा आपण ढकलत न्यायचं पुढं आपल्या बरोबरीनं. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे माझा की समजा एखाद्या भावाचं टॅक्स इन्शुरन्स, गाडीचे पेपर पाशिंग किंवा गाडीची टायर किंवा हप्ता तटत असेल, तर तशा भावाला ह्या 8-9 जणांनी मिळून मदत करायची काय, आणि ती पैसे हळूहळू परत आपल्या माघारी घ्यायचं. असं सगळ्यांना हे 10 जणांची एकमेकांना सहकार्य होत गेलं ना, तर कुठं तर खचणार नाही आपला, म्हणजे सिंगल चालक मालक असेल ते खचणार नाही. तर मला एक करायचं आहे की आपला गाडी धंदा सुधरवायचा आहे काय. आपल्याला तुच्छ बोलणं, शिवीगाळ करणं, आरे तुरे बोलणं, लय असं इतके मुद्दा आहेत की बोलायचं काम नाही. तर ह्याच्यासाठी भावांनो, तुम्ही जनसेवा युवा ड्रायव्हर फाउंडेशनशी जोडा. का जोडा? कारण त्यांनी जरा समोर येऊन नाही का आपल्यासाठी संघटना काढली, आपल्या ड्रायव्हर भावांसाठीच काढली. त्याची महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मधुताई पाटील आहे काय. तर मी तिचा वडील आहे म्हणून तिचं कौतुक करणार नाही, पण केलेल्या कामासाठी आपण भले समोरचा दुश्मन जरी असला तर त्याचं कौतुक करणारा माणूस मी आहे काय. तर भावांनो, आपली मधुताई अध्यक्ष आहे, आपण जर समजा एकत्र आलो तर उद्या काही मुद्दा आपण सरकार समोर मांडू शकतो काय. तर एकत्र सहजासहजी येणार नाही तर आपली गाडी धंदा, मला लय अशी ड्रायव्हर लोक रस्त्याने म्हणतात, गाडी मालकं म्हणतात की नका ह्या फांद्यात पडू, ही काय ऐकणार नाही, ती एकत्र येणार नाही ती. अहो बरोबर आहे, एकत्र येणार नाही ती त्या लोकांना म्हणत असतो मी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता आज मला एक तुम्हाला उदाहरणं सांगतो की आपलं जरांगे दादांना मराठा समाज एकत्र करायला, ते काही एका दिवसात मराठा समाज एकत्र झाला का? नाही झाला. त्यांना बी 5, 25, 30 वर्षे म्हणजे एकत्र करण्यासाठी त्यांना झटावं लागलेलं आहे. तसं भावानं मी पण झटणार आहे. मी खास तुमच्यासाठीच व्हिडिओ काढतोय आणि तुमच्यासाठीच मी नाही का ही जनजागृती करायला करतोय की आपला ड्रायव्हर समाज एकत्र झालाच पाहिजे, आणि कुठं ना एक दिवशी आपल्या गाडी धंद्याला न्याय भेटलाच पाहिजे. हे भाडेवाढ असेल, आपली वसुली खाल्ली जात असेल काय, आपल्या रस्त्याचा प्रॉब्लेम असेल, हे पब्लिक मारते, ह्या सगळ्या गोष्टींवर कायदा आपण सरकारला लावू शकतो, पण त्याला एकत्र येणं लय गरजेचं आहे काय. ज्या वेळेला आपण संप करल ना, सरकार 5व्या दिवशी स्वतःसारखं सरळ येईल आपल्या समोर, पण त्याला लय मोठा संघर्ष करावा लागणार आहे भावांनो. आणि तुम्हाला वाटत असेल की मला नाही का लाईक फॉलोसाठी मी व्हिडिओ काढतोय किंवा हे करतोय, मला काही गरज नाही भावांनो. मी अडाणी माणूस आहे काय, आणि माझ्या जे चाललंय माझं टुंबात चाललंय, चांगलं चाललंय काय. मला देणं आहे थोडंफार, मी त्यात काय खचत नाही. आजचं उद्या होतंय पण द्यायचंय मला लोकांचं, मी देतोय बी काय.
पण थाटात जगणारा माणूस आहे, त्यामुळे लाईक फॉलोचं मला काही गरज बी नाही काय. फक्त माझा कसं आहे, मी आज 27 वर्ष झालं या गाडी धंद्यात आहे. लय आजपर्यंत अनुभव घेतले, लय अति अनुभव घेतल्यात काय. आणि त्याच्यासाठी जरा व्हिडिओ काढतोय मी म्हणत नाही मला नाही का समोर घ्या आणि मला माझ्याकडं नाही का म्हणजे मला मोरक्या करा, मला मोरक्या व्हायचं नाही, मला फोकसमध्ये यायचं बी नाही. हां, फक्त मी काही समजा 2 मुद्दे सांगल 3 मुद्दे सांगल, हे आपल्या मोरक्याला आपण हे करू काय. तुमच्या सगळ्याच्या सहमतीनं आपण आपला एक माणूस असा निवडू इमानदार की त्यानं बाजू आपली सरकारपूर्व अशी ठाम मांडली पाहिजे काय. बाकीच्या कुठल्या गोष्टीतच म्हणजे असं झुकलं नाही पाहिजे. समोरासमोर जे काय ते फेस टू फेस झालं पाहिजे सरकारसंग. ज्या दिवशी आपण संप कराल त्या दिवशी 5 दिवसात सरकार स्वतःसारखं सरळ येईल. आणि करायचा संप असा करायचा की रस्त्यानं फक्त ॲम्ब्युलन्स आणि तरकारीच चालली पाहिजे काय. एवढ्याच 2 गाड्या चालू राहिल्या पाहिजे, नाही तर बाकीच्या सगळ्या पिकाप सगळं बंद राहिलं पाहिजे काय. आता शेतकऱ्याचा मुद्दा असं येईल माझ्यासमोर की बाबा दुधाचं काय ह्याचं काय. आता दूध मी म्हणतोय एक 4-5 दिवस घरात तूप काढून खावा, हे करून खावा. आणि आम्ही जेव्हा ड्रायव्हर आमचा समाज ज्या वेळेला संप करणार आहे त्याच्या आधी 8 दिवस आम्ही व्हिडिओ टाकत राहू, सगळ्या माझ्या शेतकरी मायबापांना सांगत राहू की ह्या दिवशी आमचा संप आहे काय. मग त्या संपाच्या अगोदर समजा तरकारी असेल तुमचं हे असेल जेणेकरून लवकर पाठवायचं काम करायचं. फक्त दुधाचाच विषय, त्या दुधाचं तूप दही ताक काही करून घरी खावा काय. एक 5 दिवस तुम्ही जर आमच्या ड्रायव्हर भावांना सहकार्य केलं ना शेतकऱ्यांनी, खरंच त्यांचा उपकार मी आयुष्यभर म्हणजे विसरणार नाही काय. आणि मी तर व्हिडिओमध्ये म्हणतोच, ज्या दिवशी माझ्या शेतकरी भावांच्या मालाला हमी भाव आणि आमच्या गाडीची भाडी वाढ होत्याल ना, त्या दिवशी देश लांब पुढे गेलेला असेल काय, सुधारलेला असेल. पण काय नाही हो, कोण ऐकत नाही. शेतकऱ्याला नुसती कर्जमाफी देतो, हे करतो म्हणून हे केलं आणि परत व्हायचं तीच झालं काय. शब्दावर पलटणारी आजकाल दुनिया आहे. मी कोणाचं नाव घेणार नाही, पण सरकार संघ जरूर भांडायचं आहे ड्रायव्हर भावानं. आपल्याला एक दिवस अशी क्रांती करायची की आपला न्याय आपल्याला भेटलाच पाहिजे. दबावाखाली कुठवर जगायचं हो नाही. आता वाईट वाटतं मला नाही का, एखादी गोष्ट मी व्हिडिओमध्ये बघतो ना, एखादा कुठं ड्रायव्हरला मारलेलं किंवा रोडने. आता तर प्रमाण असं झालंय ही सेन्सर गाड्या जरा कुठं धक्का लागला ही पेटायला लागल्यात, जरा धक्का लागला ही पेटायला लागल्यात काय. अहो त्या आतमधल्याला काय किती यातना होत असतील त्याच्या छातीवर काळजावर काय होत असेल त्याला. हे सगळं मुद्दे तुम्हाला सांगतो बेकार आहेत. हे कुठं तर सरकारला मांडायच्यात काय. ते काय म्हणते ती माझं नाही का असं ऊर भरून आल्यासारखं आहे की कधी नाही का असं मी आपला जो कार्यकर्ता असेल संपासाठी पुढे येणारा त्याला मी सगळं मुद्दं सांगू शकल काय. ह्याच्यासाठी भावांनो एकत्र या, ही माझी कळकळीची विनंती. आणि मला मराठीत कमेंट करत जावा, म्हणजे मला त्याचं जेणेकरून उत्तर देता येईल आणि मला त्याच्या म्हणजे नाही का काय अडचण असेल तर त्यांची सॉल्व करता येईल माझे ज्यानं होतं आहे तेवढं काय. मी ड्रायव्हर भावांसाठीच व्हिडिओ काढतो, मी बाकी फालतू गोष्टींसाठी व्हिडिओ काढत नाही काय. त्याच्यासाठी एक फॉलो जरी केला ना तर मला असं वाटेल की बाबा आयला खरंच म्हणजे नाही का आपलं ड्रायव्हर समाज ऐकतोय काय तर थोडंफार अजून मी चांगलं हे करत एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन भावांनो. गाडी धंद्यासाठी बरं का. सिंगल चालक मालकांनो व्यवस्थित चाला, कमी भाड्यात ह्यात जरा सांभाळून चाला, जेणेकरून आपली गाडी चालते म्हणजे काय नुसती चालत नाही, तिला बी मेंटेनन्स आहे, तिला बी सगळं हे आहे. सगळ्या गोष्टी बघून चाला भावांनो काय. एवढंच म्हणणं आहे, बाकी काही सुद्धा नाही बघा काय. जय शिवराय.